श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था याचा भाग 7. जीव जो आहे तो 8 पाशांनी बद्ध आहे. घृणा, लज्जा, भय, शंका, जुगुप्सा, कुल, शील आणि जाती या 8 पाशांमध्ये आपण अडकलेलो आहोत. म्हणून कुठला ना कुठला पाश सतत आपल्याला मागे खेचत राहिलेला असतो. कशाचा तरी अहंकार, कशाचं तरी दुःख, कशाशी तरी सतत संघर्ष आपल्या जीवनामध्ये चाललेला असतो. या 8 पाशातून मुक्त झाल्याशिवाय खरी मुक्ती जीवाला मिळत नाही. मग 8 पाशातून मुक्त कसं व्हायचं? त्याला उत्तर हे दिलंय की सद्गुरु कृपा आणि सद्गुरु कृपा तीच हे करू शकेल. म्हणून सद्गुरूंना शरण जायचं. जोपर्यंत या 8 पाशांमध्ये आपण बद्ध आहोत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दुःख येणार, दैन्य, दारिद्र्य, असंतोष, संघर्ष येणार हे ठरलेलंच आहे. जिथं संघर्ष नाही, व्यथा नाही, वेदना नाही, कष्ट नाही अशी उत्तम अवस्था आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. ही तर प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणातील मूळ प्रेरणा आहे, मूळ इच्छा आहे. असं सुख प्राप्त व्हावं की ते हरवता कामा नये. असा आनंद प्राप्त व्हावा की त्याच्यामध्ये यत्किंचितही न्यून कमीपणा येता कामा नये. माणसाला ध्यास आहे तो या पूर्णत्वाच्या गोष्टीचा. माणसाच्या बाबतीत दुर्दैव आहे ते हे की या सगळ्या पूर्ण गोष्टी क्षणभंगूर असणाऱ्या संसार प्रपंचामध्ये शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. ही प्रकृती किंवा हे विश्व मायावी आहे, नाही अशातला भाग नाही. पण ते खोटं रूप धारण करतं आणि तुमच्या समोर येतं. मग खोट्या गोष्टीच्या सहाय्यानं खरी गोष्ट मिळवता येत नाही. खोटी नोट बाजारामध्ये चालवायला गेलात, जर खऱ्या नोटांचं सामर्थ्य सगळीकडे असताना खोटी नोट खपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड होईल, शिक्षा होईल, मग तो दुःखी कष्टी होईल. तसं ज्या सुखाच्या शोधात तुम्ही आहात ते सुख, ज्याला सोली व दुःख असं आपण म्हणतो, ते तुम्हाला हवं असेल तर या 8 पाशातून मुक्त व्हा. म्हणजेच तुम्हाला खऱ्या सुखाची, आनंदाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. सिद्ध सिद्धांत पद्धतीच्या एका उल्हासामध्ये हे सूत्र वेगळ्या रूपानं गोरक्षनाथांनी मांडलेलं आहे. साधकांनी काय करावं? आपला देह हेच देवालय आहे अशी कल्पना करावी आणि आपला आत्मा तो शिवरूप आहे असं मानावं. अज्ञानरूपी निर्माल्य त्या आत्म्यावर, त्या महादेवाच्या पिंडीवर साचलेलं आहे ते बाजूला काढून टाकावं. म्हणजे आपोआप जीव हा शिव आहे हे प्रकट होण्याची शक्यता आहे. हे बाहेरून कुठं मिळवायचं नाही. आत्यंतिक सुख, समाधान, तृप्ती, आत्यंतिक शांतता आपल्या अंतर्यामी आहेच आहे. पण आपलं तिकडं दुर्लक्ष इतकं झालं आहे की आपण सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप आहोत. तो आपला मूळ स्वभाव आहे हे आपण विसरूनच गेलेलो आहोत. म्हणून गोरक्षनाथांनी सांगितलंय, देहो देवालयो देवी जीवो देव सदाशिवः त्यजेत आज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत. जीव शिव शिवो जीव सजीव केवल शिवः पाशाबद्ध स्मृतो जीव पापमुक्त सदाशिवः. मघाशी पाशामध्ये सांगितलेल्या जे बद्ध आहेत त्यांना जीव असं म्हणायचं आणि जे पाशमुक्त झाले ते शिवरूप आहेत असं मानायचं. या जीवाची आणि या शिवाची एकमेकांमध्ये सामरस्य अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं. आता हे एवढं सगळं थोडंसं अवघड वाटणारं तत्त्वज्ञान ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायात सुरुवातीच्या 4-2 ओव्यांमध्ये सांगून टाकलं. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये.
कशी आहे सद्गुरूंची ती सत्ता? ती शुद्ध 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 निर्मळ आहे. तिथे अशुद्धतेचा स्पर्शही नाही. ज्याला अमलानंद किंवा अमल स्वरूप म्हणतात ती ही अवस्था, की तिथे कसल्याही तऱ्हेची उणीव-मुळी नाहीच, भेसळ नाहीच, खोटेपणा नाहीच, अशी जी मूळ सत्ता. पुन्हा तिचं वैशिष्ट्य काय? ती उदार आहे आणि ती प्रसिद्ध आहे. मगाशी सांगितलेलं सगळं तत्त्वज्ञान ज्ञानदेवांनी एकेका शब्दामध्ये या ओवीत आणलं. अशी ती सद्गुरू रूप असणारी मूळ सत्ता, ती काय काम करते? अनवरत आनंदे वर्षतीये. सतत आनंदाचा वर्षाव तुम्हा आम्हा सर्वांच्यावर करत राहिलेली आहे. त्या आनंदाचा लाभ तो करून घ्यायचा आहे. म्हणून गुरूंच्या चरणाशी सतत शरणागती आपण पत्करली पाहिजे. सतत नमस्कार असं सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये त्या श्लोकाचा शेवट करताना त्यांनी म्हटलंय. नमस्कार एकदा नाही, सतत प्रत्येक निमिष शरणागतीचा असावा. सद्गुरू चरणाशी कृतज्ञतेनं पादवंदन करण्याचा प्रयत्न करावा. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.